अमरावती जिल्ह्यात मोडकळीस आलेली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना एकीकडे माजी खासदार अनंतरावजी गुढे हे शिवसेना जिवंत करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे। त्यांच्याकडे कुठला पद नाही, कुठला पदभार दिला नाही, तरी शिवसेनेशी जिव्हाळा आणि एकनिष्ठ ही त्यांचीवाली देण आहे। आणि आजही ते तळमळत आहेत की कुठंतरी आपले जुने शिवसैनिक एका जागी आल्या पाहिजेत। त्यासाठी त्यांनी सर्व शिवसेनेच्या जुन्या शिवसैनिकांना जवळ करून त्यांनी जिल्ह्यामध्ये शिवसेना उभारण्याचा कार्य हाती घेतला आणि नुकतंच तिवसा येथे मोठा कार्यक्रम त्यांनी घेतला। आणि त्यानंतर आता नुकतीच काल एक ब्रेकिंग आली की अमरावती जिल्ह्यातील शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे हे शिवसेना पक्षाला सोडून शिंदे गट शिवसेनेत दाखल झाले आणि त्यांनी एक आरोप केला की पक्षातील गटबाजी आणि उपनेते यांचे ढवळाढवळ, त्यामुळे मी त्रस्त होऊन शिवसेनेला राजीनामा दिला। आपल्यासोबत माजी खासदार अनंतरावजी गुढे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आणि या संदर्भात आपण चर्चा करू। भाऊ, काल नुकतंच म्हटलं शिवसेनेचा पदाचा राजीनामा दिला, ज्या शिवसेनेनं त्यांना उपसभापती पद दिला, उपजिल्हा प्रमुख पद दिला, सभापती पद दिला, सभापती केलं होतं आणि त्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख पद दिला। पण तेवढं सारं असताना सुद्धा आता गटबाजीचं राजकारण म्हणून ठपका ठेवून ते शिंदे सेनेत दाखल झाले। काय सांगाल या संदर्भात? नाही, असं आहे, आता मोठे मोठे पदवाले गेले हो, मंत्री, जंत्री, खासदार। त्या सभापती गेला आणि उपसभापती गेला तर त्याचं काय नवलं वाटते? मूळ प्रश्न असा आहे की आपलं प्रिन्सिपल काय, आपलं तत्व काय, आपलं ध्येय काय? आमचं ध्येय आहे संघटना वाढवणं, आमचं ध्येय आहे मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी काम करणं। आता इतरांचे जे ध्येय आहे ते असे आहे की मी कुठं निवडून येतो, सध्याला जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे, त्याचा स्वार्थ चढलेला आहे। त्यामुळे जिल्हा परिषदच्या निवडणुकांसाठी आपल्याला कोणती जागा आणि कोणता पक्ष व्यवस्थित राहील याची चाचपणी सुरू आहे। त्यामुळे नरेंद्र पडोळे आज गेला, उद्या अनेक जातील आणि त्या नरेंद्र पडोळेची मुलाखत मी पाहिली की त्यांना म्हटलं की गटबाजी ही गोष्ट एकदम खरी आहे। कसं आता नरेंद्र पडोळे त्या ठिकाणी असदपूर विधानसभा जिल्हा परिषद सर्कल मध्ये गेल्या 40 वर्षापासून काम करते, अनेक वर्षापासून तिथं काम करत असताना ज्याचा तिथं काही संबंध नाही, जो तिथं कधी फुलला नाही, कोणत्याही लोकसभा विधानसभा निवडणुकीत, माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत कधीही त्या असदपूर मतदारसंघात पाय ठेवला नाही, अशी माणसं म्हणत असेल तर मला तिथं उभं राहायचं आहे, मी तिथं उभा राहतो, तर मग जो 40 वर्षापासून काम करून राहिला त्याला चिंता नाही वाटणार का? स्वतःच्या राजकीय भवितव्याची चिंता वाटणार नाही काय? कसा जे आमच्या यातले जिल्हा प्रमुख नेते आहे, उपनेते आहे, ते तर असे पाहिजे हो का या जिल्ह्यात कोणताही मतदारसंघ द्या मी निवडून येतो। महत्वाचा विषय म्हणजे उपनेत्याचा रामटेक मध्ये त्याचा हे दिलेला आहे, काम करायला दिलेलं आहे, परंतु अमरावती जिल्ह्यात ढवळाढवळ करते असे आरोप केला। ते रामटेक मध्ये उभं राहावं, रामटेक मध्ये संपर्क प्रमुख आहे, रामटेक मध्ये उभं राहावं ना, तिथला एखादा मतदारसंघ बांधायला पाहिजे। हा, जे त्यांचं जन्मस्थान आहे असं आपलं सातेगाव, त्या सातेगाव मध्ये उभे राहिले, निवडून नाही आले, आले का लक्षात? सातेगाव मध्ये उभे राहिले, निवडून नाही आले, आता निवडून तर यायचं आहे, बाकी तर कोणी मदत करत नाही। मग आता शिवसैनिकाचीच मान हे तलवारी खाली घाला आणि त्याचं रक्ताचं उधळण आपल्याला करून घ्या, अशा प्रकारचा प्रयत्न आहे। आणि त्या पडोळेला विचारायला असं वाटतं का आपण निवडून आलो पाहिजे, आणि म्हणून नाईलाज असतो त्यांना कदाचित पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असेल। तो शरीराने गेला, तो प्रहार मध्ये गेला असं तर शरीराने गेला, मनाने नाही गेला। मन त्याचा आधी शिवसेनेत आहे, कारण शिवसेना स्थापनेपासून अमरावती जिल्ह्याच्या तो काम करतोय।
स्थापनेपासून. अशा माणसांना खऱ्या अर्थानं पक्षानं जोपासायला पाहिजे, विचारायला पाहिजे. त्यांचं म्हणणं असं आहे की वरचे अरविंद सावंत असो, उद्धव साहेब असो, यांच्याशी आदर आहे, परंतु खालची पक्षश्रेष्ठी जे जे पदाधिकारी आहेत ते वरती जाऊन चुगल्या करतात, त्यांचं ऐकतात, ही मला खंत वाटते असं ते. नाही ठीक आहे, आता आता ते बोलणं ठीक आहे. आता ते गेले आहे, गेल्या घरी तू सुखी राहा. आलं का लक्षात? आमच्यावरची एक जबाबदारी कमी झाली त्याला निवडून आणण्याची. माझ्यासारख्या माणसावर त्याला निवडून आणायची जबाबदारी होती, हा, पण ती आता माझ्यावरची कमी झाली. त्यामुळे बरं झालं. ज्यांना ज्यांना जायचं आहे त्यांना त्यांनी जा आणि निवडून या. हो, महत्वाचा विषय म्हणजे आता नुकतंच तुम्ही अमरावती जिल्ह्यातली शिवसेना जिवंत करण्याचे प्रयत्न करून आले. तुम्ही अनेक ठिकाणी कार्यक्रम घेऊन राहिले, सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र आणून आले. अशाच ठिकाणी अशाच वेळेस जर जुना शिवसैनिक जिल्हा प्रमुख जर पक्ष आपलं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी चालला तर काय सांग? अमरावती जिल्हा शांत होता, बिलकुल शांत झाला होता. कोणी काही नाही, आंदोलन नाही, काही कार्यक्रम नाही, कोणी कोणाला भेटणं नाही. मी माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं मी पक्ष जागृत करायला कामाला लागतो, इतर अडथळे आणतात, तुम्ही परवानगी द्या. त्यांनी मला परवानगी दिली. ठीक आहे, तू काम सुरू कर. आणि म्हणून मग मी अमरावतीत सगळ्या जुन्या नव्याचा मेळावा, सर्किट हाऊसवर एक बैठक घेतली पदाधिकाऱ्यांची, आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितलं का आपण पूर्ण जिल्हा हा पिंजून काढू. त्यानंतर आम्ही म्हणजे साधी जयंती होत नव्हती, संभाजी महाराजांची जयंती साजरी केली, कधी झालीच नाही, कधी झालीच नाही. राजमाता अहिल्यादेवी होळकरची परवा दिवशी जयंती कार्यालयात आम्ही साजरी केली, एकही पदाधिकारी नव्हता. राजमाता अहिल्यादेवी होळकरांची जयंती आम्ही साजरी केली, एकही पदाधिकारी नव्हता. 31 तारखेला आम्ही ती केली. त्याच्यानंतर तिवशामध्ये आता मेळावा झाला. किती वर्ष झाले तिवशामध्ये मेळावा झाला नाही. आमचे दिनेश नाना वानखडे जाऊन 6 वर्ष झाले. विधानसभा निवडणूक झाली पण कोणीही तिथं मेळावा लावा किंवा लावल्या गेला पाहिजे याची हिंमत केली नाही. मी त्या ठिकाणी विलास माहुरे यांना सांगितलं का आपण या ठिकाणी मेळाव्याची तयारी करा, आपण मेळावा लावू. आणि त्या ठिकाणी मेळावा लागला. 500 शिवसैनिक, जुने नवे, महिला आघाडी, युवा सेना ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आली आणि अतिशय सुंदर मेळावा त्या ठिकाणी झाला. मी जिल्ह्यातल्या बाकीच्यालाही सांगणार आहे का आपण ठिकठिकाणी बैठकी घ्या. जरी पदाधिकारी येत नसतील तर मी येईन, कारण मला पुन्हा शिवसेना उभी करायची आहे. मी येईन, लक्षात. कारण कोण घाबरण्याचं कारण नाहीये. एक काळ असा होता की 400 खासदार काँग्रेसचे होते. काँग्रेसच्या ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तो एकदम टॉप तिकडं प्रधानमंत्र्यापर्यंत काँग्रेस शिवाय कोणीच नव्हतं. काँग्रेसचं गद उभं करा का काँग्रेसचा दगड उभा करा, कोणी निवडून येत नव्हतं. त्या काळात मी उभा राहिलो, त्या काळात मी उभा राहिलो. आणि पहिल्या दणक्यात नगरपालिका लढवली नाही, महापालिका लढवली नाही, पंचायत समिती नाही, जिल्हा परिषद नाही, डायरेक्ट लोकसभा. आणि त्या काळात मी 56,000 मतांना निवडून आलो. आज काय हो एवढं घाबरण्याचं कारण? आज तर पैसे देऊन लोक घेतल्या जाऊन राहिले. ज्या पक्षाचं सगळ्या देशभरात आम्ही गवगवा करतो त्या पक्षाचं कुठं आहे? पैसे बाटवून होट लेव अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे पुढं भविष्यात चांगले दिवस आहे. निश्चितपणे त्रास होईल पण यश मिळेल. हे होते आपल्यासोबत माजी खासदार अनंतरावजी गुढे यांनी सांगितलं की अनेक जण जातील, अनेक अजूनही जाऊ शकणार आहेत, परंतु शिवसेनेचे जे दिवस आहेत ते शिवसेनेचे दिवस पुन्हा इथे येईल. आणि जी तळमळ त्यांच्या मनामध्ये आहे की कुठलाही पद नसताना
काही नसताना ते आता शिवसेना जिवंत करण्याचे अहोरात्र प्रयत्न करत आहे. आताच 500 लोकांचा मेळावा आणि मोठमोठे कार्यक्रम, छोटे मोठे संभाजी महाराज जयंती असो, अहिल्याबाई जयंती असो, हे जे होत नव्हते अमरावती जिल्ह्यामध्ये, आणि जेवढे मोठे जे पदाधिकारी होते, संपर्क नेते, यांचे सुद्धा या जिल्ह्यामध्ये लक्ष नव्हतं. परंतु शिवसेनेचे एकनिष्ठ माजी खासदार हे एकनिष्ठ आहेत आणि त्यांच्या मनामध्ये तळमळ आहे. त्यासाठी शिवसेना उभारण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. परंतु काल नरेंद्र पडोळे यांनी शिंदे गटात जाऊन मोठा धक्का दिला होता. पण त्यांनी सुद्धा सांगितले की कुठंतरी गटबाजी आणि त्यांच्यावर जर अन्याय होत असेल त्यामुळे ते सोडून गेले. असे अनेक जातील, अनेक येतील, पण शिवसेनेचे चांगले दिवस येणार असे यांनी भाकीत केले. सारा समाजासाठी रुपेश फरकुंडे, अमरावती. पालकांनो, जरा इकडे लक्ष द्या. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, बस स्टँड जवळ करसगाव, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती. सीबीएसई पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध. नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे. तसेच 11वी, 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास EMET सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे. तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काडलकर सर. संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.